नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AK एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वी विषय गणित संकलित मूल्यमापन सत्र 1 ची प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, त्यामधील अ, खालील उपप्रश्न सोडवा। योग्य पर्याय निवडून खालील विधाने पुन्हा लिहा। 1. 70 अंश मापाच्या कोनाला टिंबटिंब म्हणतात। उत्तर लघुकोन म्हणतात। 2. खालील संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा। 80,000 आहे। 3. वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जिभेला वर्तुळाचा टिंबटिंब म्हणतात, व्यास म्हणतात। 4. खालील संख्येचे विस्तारित रूप दिले आहे, त्यावरून संख्या लिहा। 85,361. दिलेल्या व्यवस्थित रिकाम्या जागांचं वाचन करा आणि व्यवस्थित उत्तरे लक्षात ठेवा। यानंतर 5वी रिकामी जागा पहा। खालील चौकटीत योग्य चिन्हाचा वापर करायचा आहे। 5/6 1/8 पेक्षा मोठी संख्या आहे। त्यानंतर ब प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा। 3 गुण। अ गट, सी त्याचं उत्तर आहे क 100, डी त्याचं उत्तर आहे अ 500, एम त्याचं उत्तर आहे ब 1000। त्याचप्रमाणे आय 1, एक्स 10, व्ही बरोबर 5, एल बरोबर 50 हे सुद्धा अंक लक्षात ठेवा, कारण की यावरही परीक्षेला रिकाम्या जागा किंवा जोड्या विचारल्या जातात। यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, खालील उपप्रश्न सोडवा। कोणतेही 4, 8 गुण। 1. खालील संख्या अंकात लिहा। 6,40,825 उत्तर लिहिलेलं आहे। त्यानंतर ब 9,09,099 उत्तर लिहून दिलेलं आहे। संख्येचे विस्तारित रूप दिले आहे। 64,679 पहिल्याचं उत्तर आहे आणि दुसऱ्याचं 80,51,608 उत्तर आहे। त्यानंतर 3. रोमन संख्या चिन्हांचा उपयोग करून संख्या लिहा। 14 आणि 27 संख्या दिलेल्या आहेत। यानंतर चौथा प्रश्न आहे, खाली उदाहरण दिलेलं आहे ते सोडवायचं आहे। 4,13,758 अधिक 2,09,542 वजा 5,16,304 अगोदर बेरीज करायची आहे आणि जी बेरीज आलेली आहे त्यामधून 5,16,304 वजा करायचे आहेत। इथे बाजूला उदाहरण सोडवून दिलेलं आहे, ते व्यवस्थित पहा। त्यानंतर 5वं उदाहरण पहा। चौकटीत योग्य चिन्हांचा वापर करायचा आहे। 35,33,302 35,32,302 पेक्षा मोठे आहे। 4,80,009 4,90,000 पेक्षा लहान आहे। प्रश्न क्रमांक 3, खालील उदाहरणे सोडवा। कोणतेही 4, 8 गुण। बेरीज करा। 2,345 अधिक 65,432 अधिक 76,54,369 उत्तर 77,22,146 आहे। यानंतर दुसरं उदाहरण गुणाकार करा। 4,321 गुणिले 778 इथे बाजूला उदाहरण सोडवून दिलेलं आहे, ते व्यवस्थित पहा। यानंतर तिसरं उदाहरण आपण पाहणार आहोत। दिलेल्या अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकात रूपांतर करा। 5/2 6/3 छेद समान येण्यासाठी 5/2ला 3 ने गुणाकार केला आणि 6/3ला 2 ने गुणाकार केला। 5×3 = 15 3 2 6 6 2 12/6 म्हणजे छेद समान होतोय। वजाबाकी करा। 3/6 वजा 1/2 लसावी मेथडनी उदाहरण हे सोडवलेलं आहे। छेद समान होण्यासाठी 1/2ला 2 ने गुणाकार केलेला आहे। 2 ने गुणाकार केल्यानंतर 2/4 येणार आहे उत्तर। मग छेद समान असल्यामुळे एकदा 4 लिहिला। 3 वजा 2 बरोबर 1 1/4 उत्तर येते। यानंतर 5वं उदाहरण, पुढील मापांचे कोन काढा व त्यांना नावे द्या। 70 अंश आणि 150 अंश दोन्हीही मापांचे कोन इथे प्रतिकृती स्वरूपात काढून दाखवलेले आहेत। विद्यार्थ्यांनी व्यवस्थित मेजरमेंट घेऊन 70 आणि 150 अंशाचा कोन काढायचा आहे।
यानंतर प्रश्न क्रमांक 4, खाली उदाहरणे सोडवा. कोणतेही 4 8 गुण 4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. इथे वर्तुळ काढलेलं आहे, ते व्यवस्थित पहा. त्यानंतर 2 वजाबाकी करा. 68,34,501 वजा 23,57,823. इथे बाजूला वजाबाकी करून दिलेली आहे. तिसरं उदाहरण 50431 हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करा. मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना उतरत्या क्रमाने सर्व संख्या लिहायच्या असतात. म्हणजेच 54310 54,310. आणि लहानात लहान संख्या तयार करत असताना लहानांकडून मोठ्यांकडे संख्या लिहायच्या आहेत. परंतु 5 अंकी तयार करण्यासाठी सुरुवातीला 1 घ्यायचा, त्यानंतर 0 3 4 5. चौथं उदाहरण भागाकार करा आणि बाकी लिहायची आहे. 1284 भागिले 32. भागाकार आणि बाकी इथे सोडून दाखवलेली आहे, ती व्यवस्थित पहा. 5वं उदाहरण खालील तक्ता पूर्ण करा. त्रिज्या व्यास. त्रिज्या 4 सेंटीमीटर तर व्यास 8 सेंटीमीटर असणार आहे. जर त्रिज्या 8 सेंटीमीटर असेल तर व्यास 16 सेंटीमीटर असणार आहे. त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो आणि व्यासाच्या निमपट त्रिज्या असते, लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न क्रमांक 5, खालील उदाहरणे सोडवा. कोणतेही 2 8 गुणांसाठी हा प्रश्न आहे. यामध्ये एक खालील दिलेली सारणी पूर्ण करायची आहे. संख्या दिलेल्या आहेत, रोमन संख्यामध्ये लिहायच्या आहेत आणि शब्दात लिहायच्या आहेत. 4 लिहून दाखवलेले आहे, 15 20 आणि 8. व्यवस्थित या तक्त्याचा सराव करा. यानंतर 2 खालील संख्येचे प्रत्येकी अंकाचे स्थान व त्याची स्थानिक किंमत लिहा. 27,65,043 संख्या दिलेली आहे. अंक व्यवस्थित चार्टमध्ये लिहिलेले आहेत. 2 7 6 5 0 4 3. आता या संख्येचं स्थान बघा. 3 हे एकक स्थान आहे, 4 दशक स्थान, 0 शतक स्थान, 5 हजार स्थानी आहे, 6 10,000 स्थानी आहे, 7 लक्ष स्थानी आहे आणि 2 दशलक्ष स्थानी आहे. म्हणजेच 2ची किंमत 20 लाख असणार, 7ची किंमत 70,000 असणार, 7 लाख असणार आहे आणि 6ची किंमत 60,000, 5ची किंमत 5,000, 0ची किंमत 0च, 4ची किंमत 40 आणि 3ची किंमत 9 असणार आहे. व्यवस्थित पहा. 2ची किंमत 20 लाख आहे, त्याच्या पुढे 0 व्यवस्थित किती आहेत ते मोजा. 6 शून्य आहेत. 7च्या पुढे 5 शून्य आहेत, 6च्या पुढे 4 शून्य आहेत, 5च्या पुढे 3, दशक स्थानी 4च्या पुढे 1 शून्य आहे. यानंतर पुढील प्रश्न पहा. याच प्रश्नातील तिसरा आकडा आहे. आकृतीमधील वर्तुळाच्या अंतर्भागातील, बाह्य भागातील व वर्तुळावरील बिंदूंची नावे सारणीत लिहा. आकृती दिलेली आहे. अंतर्भागातील बिंदू, बिंदू Y, बिंदू R, बिंदू T, बिंदू X. बाह्य भागातील बिंदू, बिंदू W, बिंदू M, बिंदू Z. वर्तुळावरील बिंदू N आहे. इथं वर्तुळातील झाले, परंतु वर्तुळावरील बिंदू असं पाहिजे होतं. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन बटनावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सर्व पुढील नोटिफिकेशन अपडेट व्यवस्थित मिळतील. इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व पेपर उपलब्ध आहेत. 2025-26 या ऑप्शनमध्ये.